नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं वंदे भारत लाइव टीवी न्यूज चैनल धाराशिव। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। हमारे वंदे भारत लाइव न्यूज चैनल के लाइव रिपोर्टर और आईडियल पत्रकार संगठन संपूर्ण भारत के उपाध्यक्ष प्रदीप कामठे और कैमरामैन लाइव क्राइम कैमरामैन पिराजी सालुट्ठे की रिपोर्ट। धाराशिव पंचक्रोशी में बना भव्य दिव्य स्वामी समर्थ का विशाल मंदिर। शिंदेवाड़ी और आसपास के गांव बघौली काजट्ठा सरोठा इन लोगों ने मिलकर और PSI बालाजी मंगर साहिब, संदीप सिंधे, विशाल सिंधे और उनके साथी सब ने मिलकर आसपास के गांव वालों ने मिलकर बनाया विशाल और भव्य दिव्य ऐसा श्री स्वामी समर्थ का मंदिर का आज स्थापना दिवस 26 मार्च 2025 को रखा गया। इस अवसर पर वहां पर बहुत सारे भक्त मौजूद हैं और भीड़ आना जारी है। ये भव्य दिव्य मंदिर स्वामी समर्थ का मंदिर सब लोगों ने श्रमदान करके बनाया है। इसमें कोई नेता नहीं है और कोई भी ग्राम सेवक अथवा कोई भी खासदार और आमदार इनका कोई भी सहभाग नहीं। इसका श्रेय जाता है आसपास के सभी गांव वालों को। PSI बालाजी मगर मंदिर होने तक और आप तक मौजूद है पूरे गांव वालों का उन्होंने शुक्रिया अदा किया। ऐसे पूरे गांव वाले एकजुट होकर कोई जात भेद नहीं करते हैं, सब मिलकर एकजुट में रहते हैं। लाइव रिपोर्टर प्रदीप कामठे, लाइव रिपोर्ट। वंदे भारत न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आपण आला आहात धाराशिव येथे शिंदेवाडी येथे शिंदेवाडी येथे भव्य दिव्य असे स्वामी समर्थाचे मंदिर साकारण्यात आले आहे। तर आपण पाहूया त्याची एक झलक। आपण आता जात आहात मंदिरामध्ये, बघूया मंदिरामधले आकर्षण। मंदिरामधले आपण पाहणी करत आहेत। पाहूया मंदिरामध्ये कशी स्थापन केलेली आहे। मंदिरामध्ये आपण पाहत आहात मंदिर आता जसं आहे तसंच अक्कलकोट मधले मंदिर स्थापित झाले आहे। इथे पूर्ण आकर्षण आहे मंदिराचे आणि अक्कलकोट मध्ये जसे मंदिर आहे तसेच मंदिर इथे स्थापन झालेले आहे। समोर
शिवारगा पूर्ण शिंदेवाडी प्रयत्न मारला आपलं नाव यांकप्पा चव्हाण चव्हाण राहणार शिंदेवाडी शिंदेवाडी. बरं, हे मंदिर स्थापन झाले, मंदिराविषयी काय तुम्हाला वाटते? बरं वाटतं की छान वाटतं छान वाटतं की तुमचं नाव? देवकर शिवाजी देवकर. मंदिराविषयी काय आकर्षण? चांगलं वाटतंय, मस्त वाटतं. आकर्षण काय मंदिराचं? आकर्षण चांगलं दिसतंय, एकदम क्वालिटी भारी वाटतंय. कोणाच्या संकल्पनेतनं हे स्थापन झाली? संकल्पना कोणाची होती? हे ईश्वर शिंदे, मगर PS साहेब यांची संकल्पना होती. हा, त्यांचं ते जे भावना बसले ते स्थापना केली, त्याच्यामुळे ते त्यांचा आत्म्यात शिरलं की ते मंदिर बांधावं म्हणून ते आमच्या खाद्यासाठी मंदिरासाठी आमचं सगळे बंद पडले. मनात घेतले की आम्हाला काय इच्छा नाही खादाण्यासाठी. बरोबर, म्हणजे झालं आम्हाला बरोबर. चांगलं. आणि जसं अक्कलकोट मध्ये आहे तसं सेम सेम तसंच झालेलं आहे. सेमच कॉपी आहे ती. सेम झालेलं आहे. आणि ह्यासाठी आता ही बिराकार करून ही साफसफाई करून ही पाण्यासाठी साठवा करणार. पाण्यात पाण्यासाठी साठवा करायचा. साठवा शेततळ तळच पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी म्हणा, रांगोळीसाठी, आंघोळी पिण्यासाठी पाण्यात तलाव होणार. या अक्कलकोट मध्ये जी सुविधा आहे, अक्कलकोट मध्ये सुविधा झालेली आपल्या इथं करायची आहे. नाही तर पोरगावचा मी शशिकांत उद्धवराव शिंदे. तर मंदिराविषयी काय? हे समस्त शिंदेवाडी वाघोलीकर यांच्या जे स्वामी भक्त आहेत त्यांची इच्छा होती की या ठिकाणी आपले समर्थ महाराजांचं मंदिर व्हावं. 2 वर्षापूर्वी ही संकल्पना तयार झाली. दोन्ही गावातील काही स्वामी भक्त एकत्र आले आणि फक्त शिंदेवाडी आणि वाघोली मर्यादित न राहता पंचक्रोशीतील तमाम जे स्वामी प्रेमी लोक आहेत ते सर्वांनी एकत्र येऊन देणगी देऊन मदत करून कोणी श्रमदान केलं, कोणी आर्थिक मदत केली. अशा दृष्टीने आज 26 मार्च 2025 रोजी भव्य अशा स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती स्थापना आणि कलश रोहणाचा कार्यक्रमाचं आयोजित केलेला. तरी तुमच्या माध्यमातून मी समस्त पंचक्रोशीतील स्वामी भक्तांना आवाहन करेल की या पुढील 7 दिवस आपण महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकाचे कीर्तन सेवेचे आयोजन केलेले आहे. स्वामी भक्तांनी, भजनी मंडळांनी आणि सर्व लोकांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी या 7 दिवसाच्या अशा आयोजनाचा आस्वाद घ्यावा. श्री गुरुदत्ता तुम्ही नाम युगा युगी निज भक्ता
रक्षण अवतरत अंगुर तुम्हेच नाम बालोन्मत्त पिशाच वृत्ती पंचकृषीमध्ये स्वामी समर्थाचा दिव्य असं मंदिर स्थापन झालेलं आहे. दत्तात्रय गुरु तुम्हेच नाम अनन्य भावे शरणागत मी भव भयवारण तुम्हेच नाम स्नान काशीपुर चंदन पंढरी संध्या सागरी तुम्हेच नाम. आणि विशेष म्हणजे पंचकृषी स्वामी समर्थ मंदिरामध्ये आज विशेष म्हणजे आज कलशरोहण आणि मूर्ती स्थापनेचं आयोजन केलेलं आहे. आणि याची एक चांगली आणि अतिशय कौतुकास्पद गोष्ट म्हणजे अशी की होमासाठी जे बसलेले 5 जोड्या आहेत त्या सर्व जाती धर्मांच्या आहेत. इथं मुस्लिम जोडपं सुद्धा आहे, इथं महार जोडपं सुद्धा आहे, बौद्ध सुद्धा आहे आणि वडरा समाज पण आहे आणि मराठा पण आहे. अशा सर्व जाती धर्मांना मिळून प्रतिनिधित्व करत 5 जोड्या आपण बसवलेल्या आहेत आणि त्या कलशरोहण आणि मूर्ती स्थापनेला असणार आहेत पूजेच्या वेळेस. ही एक चांगली संकल्पना आणि आज जे आपल्या समजा जाती धर्मामध्ये जे तेढ निर्माण होत आहे त्याचं चांगलं उत्तर देण्यासाठी स्वामी भक्तांनी एक चांगलं संकल्पना करून आज त्यांच्या हस्ते पूजा केलेली आहे. आपलं नाव बालाजी ज्ञानेश्वर मगर. तर आपली संकल्पना कशी आली? ही संकल्पना लोकांच्या संकल्पनेतून आलेली संकल्पना आहे. या ठिकाणी काहीतरी वेगळं किंवा अनैतिक काहीतरी होण्यापेक्षा मंदिर निर्माण होऊन त्याच्यातून वेगळा संदेश लोकांपर्यंत जावा या संकल्पनेतून हे मंदिर उभं राहिलेलं आहे. हे मंदिर वाघोली शिंदेवाडी तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणी लोकवर्गणीतून उभा करण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंदिरासाठी कोणताही निधी आमदार निधी किंवा खासदार निधी घेतलेला नाही किंवा सभागृहासाठी घेतलेला नाही. पंचकृषीमध्ये जे गाव आहेत वाघोली शिंदेवाडी वाणेवाडी सकनेवाडी काजळा पाडोळी कोळेवाडी टाकळी कामेगाव मिरशिंगा या गावाच्या लोकांच्या लोकवाट्यातून आणि लोकांच्या सहभागातून आणि त्यांच्या देणगीतून हे मंदिर उभा राहिलेलं आहे. विशेष म्हणजे या मंदिरामध्ये लोकांनी प्रत्येक गावातील लोकांनी आणि विशेषतः वाघोली आणि शिंदेवाडी या गावातील लोकांनी श्रमदानाच्या माध्यमातून हे मंदिर उभा करण्यात आलेलं आहे. आज या मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा आणि कलशरोहणाचा कार्यक्रम थोड्याच वेळात तिथे होणार आहे. त्यासाठी शांतीब्रह्म कुरेकर बाबा आणि पाचपोळ बाबा यांच्या हस्ते मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर 26 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रामधील व्याख्यात आणि प्रख्यात असे कीर्तनकार यांची कीर्तन होणार आहेत. तसेच देवगोपाल शास्त्री जे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध शिवमहापुराण कथा करतात त्यांची शिवमहापुराण कथा 2 ते 5 या वेळेमध्ये या ठिकाणी होणार आहे. तरी परिसरातील आणि पंचकृषीतील सर्व गावांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने येथे येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. कृषीमधील असलेले सर्व टाळकरी तो उपस्थित असलेले ताबडतोब आपण धर्ममंडपामध्ये ताबडतोब इकडे यायचं आहे. भजनाला सुरुवात होत आहे.
आपलं नाव कट करा। अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात। तब तक नमस्कार और देखते रहिए वंदे भारत लाइव टीवी न्यूज चैनल धाराशिव।